नमस्कार, मी दीपाली कुक विथ दीपा अँड लाईफस्टाईलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका। तर आज आपण बनवतोय कोजागिरी स्पेशल मसाला दूध। इथं मी 1 लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे। फुल फॅट क्रीम हे दूध आहे। गॅसवरती ठेवल्यानंतर सतत त्याला ढवळत राहायचं आणि लो टू मीडियम फ्लेमवरती छान याला उकळी काढून घ्यायची। आता मी याच्यामध्ये घातलं केशर। केशरामुळे या दुधाला कलर छान येतो। तर आता सतत त्याला ढवळत राहूयात, तोपर्यंत बाकीचं साहित्य बघूयात काय लागणार आहे। तर इथं 15 ते 20 असे पिस्त्याचे काप घेतले होते आणि खलबत्त्यामध्ये छान असे कुटून घ्यायचे। मिक्सरला लावला तर अगदी अशी बारीक पावडर होते, तर तसं नको आहे आपल्याला। आणि त्यानंतर इथं बदाम आणि काजू 2 ते 3 तासापूर्वी मी भिजायला टाकले होते। तुम्ही रात्री भिजत टाकले तरी काही हरकत नाही, उलट छान भिजतील ते। तर आता हे पहा, बदाम छान असे भिजले गेलेत। आता वरचं साल याचं काढून घ्यायचं, म्हणजे कसं बदाम आपण हे मिक्सरला लावणार आहोत, त्यामुळे छान हे वाटले जातील। आता याच्यातले 4 ते 5 बदाम आणि 4 ते 5 काजू घ्यायचे आणि बारीक बारीक याचे असे काप करून घ्यायचे, म्हणजे दूध पिताना ते दाताखाली आले की खूप सुंदर असे लागतात। तुम्ही याच्यामध्ये मगज बी असेल ते वापरू शकता, चारोळे आहेत त्या शेवटी घातल्या तरीसुद्धा चालू शकतं। आता याचे मी असे बारीक बारीक काप करून घेतले, जेवढे जमतील तेवढे बारीक बारीक कट करून घ्यायचं। आणि दुधाला आता इकडं उकळीसुद्धा यायला लागले। एक 5 ते 7 मिनिटं झाली। हे दूध मी सतत असं ढवळून घेतलं। उकळी आल्यानंतर एक थोडंसं त्याला आटवून घ्यायचं, म्हणजे छान दाटसर असं हे दूध तयार होतं। आता उरलेले जे काजू आणि बदाम आहेत भिजवलेले, ते मिक्सरच्या भांड्यामध्ये असे छानसे वाटून घ्यायचे। थोडीशी रवाळ पेस्ट केली तरीसुद्धा चालू शकते। आता थोडंसं याच्यामध्ये पाणी घालायचं, नाहीतर मग व्यवस्थित वाटत नाही, किंवा मग दूध घाला तरीसुद्धा चालते। असं हे वाटून घ्यायचं। हे पहा, तर थोडंसं मी आता रवाळच हे वाटून घेतलेलं आहे। एकदम हे शाही मसाले दूध आपण तयार करणार आहोत। तर अशी ही पेस्ट तयार करून घेतली आणि आता दुधामध्ये सुरुवातीला आपण जे काजू आणि बदामाचे तुकडे कट करून घेतले होते ते घालूयात। आता एक एक साहित्य असं घातल्यानंतर छान असं दुधाला ढवळून घ्यायचं, नाहीतर मग तळाला दूध लागण्याची शक्यता असते। आता काजू बदामाची जी पेस्ट करून घेतली ती सुद्धा याच्यामध्ये घालूयात। आणि त्यानंतर आपण सुरुवातीला बघा जे पिस्ता कुटून घेतलेला आहे त्याच्यातला थोडा पिस्ता मी याच्यामध्ये घातला आणि सजावटीसाठी अगदी थोडासा पिस्ता बाजूला काढून ठेवला। आता व्यवस्थित हे मिक्स करून घेतल्यानंतर एक 2 ते 3 मिनिटे याला छान अशी उकळी काढून घेतली आणि त्यानंतर याच्यामध्ये घालूयात साखर। आता साखरेचं प्रमाण पहा, 1 लिटर दुधासाठी आपला पोहे खायचा जो चमचा येतो त्या चमच्याने 8 चमचे साखर घातलेली आहे। आणि त्यानंतर आणखी थोडासा कलर याला छान यावा यासाठी घातलेली आहे हळद। आता सगळं साहित्य आपण याच्यामध्ये घालून झालेलं आहे। छानसं याला ढवळून घ्यायचं, सतत असं हलवत राहायचं आणि साखर घातल्यानंतर पुन्हा एक 8 ते 9 मिनिटं छान याला उकळी काढून घ्यायची। तर हे पहा, मंद गॅसवरती छान याला आता उकळी काढून घेतली। पहिल्यापेक्षा थोडंसं म्हणजे एक पाव इंचाने हे दूध मी छान असं आटवून घेतलं आणि आपलं हे मसाला दूध बनवून तयार झालेलं आहे। आता छोट्या साईजचे जे पेपर कप येतात त्या पेपर कपने बरोबर 10 लोकांना हे दूध पुरू शकतं। आता गॅस बंद करूयात आणि सगळ्यात शेवटी घालायची आहे वेलची पावडर आणि थोडीशी घालूयात जायफळ पावडर। अगदी सगळ्यात शेवटी घातल्यामुळे कसं वेलची आणि जायफळचा जो स्वाद आहे तो टिकून राहतो। व्यवस्थित असं पुन्हा एकदा ढवळून घ्यायचं। तर असं हे कोजागिरी स्पेशल मसाला दूध बनवून तयार झालेलं आहे। आजच्या या कोजागिरी पौर्णिमेला तुम्ही या पद्धतीनं हे मसाला दूध बनवून पहा। रेसिपी अगदी साधी सोपी आहे, फक्त थोडासा वेळ याच्यासाठी द्यावा लागतो। आता वरून पहा, जे सुरुवातीला मी पिस्त्याचे म्हणजे थोडासा कूट ठेवला होता तो घातला आणि केशर घालून मस्त असं हे मसाला दूध सर्व केलं। कुक विथ दीपा अँड लाईफस्टाईलमध्ये नेहमीच तुमच्यासाठी मी चविष्ट पण झटपट होणाऱ्या रेसिपीज घेऊन येत असते। रेसिपी आवडली चॅनलला लाईक शेअर, नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।